सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. कोकणात तसं पूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची सुरुवात पावसाने केलेली आहे. बॅटिंग एकदम जोरात झालेली आहे. तर सध्या आम्ही तर कुठे बाहेर जात नाहीये. आता आपण निघालोय महादेवाच्या दर्शनाला. आधी महादेवाचं दर्शन करून घेऊ. सोमवार आहे आज, चांगला दिवस आहे. दादा वगैरे सर्व आहेत. मग तिथून आपल्याला थोडस पुढे एक काम पण आहे, तलाठीला पण भेटायचंय. त्यानंतर आणखीन खेडला फक्त भरण्यापर्यंतच जायचंय, त्याच्या पुढे जायचं नाहीये आज, कारण की कुठेही जाऊ शकत नाही आपण. सर्व हायवे बंद आहेत, सर्व ट्रेन बंद आहेत, सर्व बंद आहे. चला निघूया मग. समोर अजूनही पावसाचा वेग काय कमी झालेला दिसत नाहीये. रात्रभर एकदम मुसळधार पाऊस होता. ते डागेच्या उशाला आहे ना, ते रस्ता इकडनं गेलाय वरपर्यंत, तर तिथे आहे ना बाण घातला पाहिजे. त्यामुळे ही सगळी माती येते. ती माती यायला नाही पाहिजे. हा, ते नंतर आहे ना कधीतरी मग तो खगा पडेल तिकडे. त्याच्यामुळे तो रस्ता आहे ना हा खराब होत जाईल. मग 4 माणसं लावून ते काम करून घेतलं पाहिजे. बाण घालून घेतला पाहिजे समोर, म्हणजे माती खाली उतरणार नाही. आज कोणीच बाहेर निघू नये. ज्याला महत्वाचं काम आहे त्यानेच निघावं, कारण की सर्वीकडे जे निघालेले आहेत, जे काल पण निघालेत, जे आज पण निघालेत, ते सर्व अटकून बसलेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वे पण बंद झालेला आहे. परत मुंबई पुणे रेल्वे लाईन पण पूर्ण ठप्प झालेली आहे, कारण की पूर्ण दरड कोसळलेली आहे दोन्ही जागेवर. मिसिंग लिंक च्या इथे पूर्ण जाम झालेलं आहे. मुंबई पुणे हे खूप महत्वाचा टप्पा आहे. तर विनंती अशीच आहे की लवकरात लवकर तो टप्पा क्लिअर करून लोकांना त्यांच्या आपल्या सुखरूप त्यांच्या जागेवर जाऊ द्या, कारण की पुणे मुंबई जर ओपन नसलं तर खूप काही नुकसान होऊ शकतं. माझ्या मते प्रशासनाने ते सतर्कता घेऊन आता काम एकदम जोमाने चालू केलं असेल. इथे नॅशनल हायवे 66 पण चिपळूणच्या पुढे तिकडे पण दरड कोसळलेली आहे. ते पण क्लिअरन्स चालू आहे. रायगड तर पूर्ण एकदम हालत खराब, एकदम झोडपलाय चांगलं त्याला. एकदम मुसळधार म्हणजे अति मुसळधार. कुठेही जाऊ शकता. सावित्रीबाई नदी महाड ह्यांनी एकदम झोडपून काढले. कमालीचा टप्पा ओलांडलाय त्यांनी. एकदम रस्त्यापर्यंत पाणी आलंय. आणि लोकांनी काय केलंय, आता सिटी मधल्या ज्या गाड्या आहेत त्या नॅशनल हायवे 66च्या ब्रिज वर लावलेल्या आहेत, कारण की मागच्या वेळेस तसंच झालं होतं. त्या सावित्रीबाई नदीला खूप पाणी आलं होतं. त्या कारणाने वाहने खूप वाहून गेली. ह्यावेळेस लोकांनी थोडी हुशारी दाखवत कमीत कमी 10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत तिथे. आज तर आपल्याला कुठे जायचं नाहीये. जोपर्यंत समोर ना पॉझिटिव्ह न्यूज येत नाही तोपर्यंत आम्ही गावाच्या बाहेर पडणार नाहीये. आम्ही इथे राहू आणखीन एक दिवस, काय हरकत नाही. व्यवस्थित सर्व सुरळीत झाल्यानंतरच आपण इथनं निघणार आहोत. चला आता पोहोचतो आपण महादेवाच्या मंदिरात. गावदेवीच्या मंदिरात पण जाऊन आपण पाया पडून घेऊ. आता सर्व आहेत तर एक हातभट्टीचा नारळ पण देऊया आपण सर्वांनी. चला. शेती करून घ्यायची. चला आता आपण एंट्री करतोय मंदिर परिसरात. गावदेवीचं मंदिर पण आहे, महादेवाचं पण आहे, आणि महादेवाचं असल्यावर गणपती बाप्पांचं पण आहे तिथे. ते आहेत का तिकडे कोण? हाय. चला मग आहेत तर मग काय बोलायची गरज नाही. पटकन पोहोचूया मंदिरात आणि गाडी थांबूया.
चला, गाव देवीचं आणि महादेवाचं दोघांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आपण आपलं चाललोय तलाठी कार्यालयात. इथून 2 मिनिटावरतीच आहे. जरा म्हटलं भेट घेऊ, बरेच दिवस काय सरांना भेटलो नाही. नवीन काय आलेलं आहे किंवा पहिलेच काय राहिलेलं आहे ते बघून घेऊ, त्यांच्याकडे भेटूया, थोडं बोलूया आणि मग पुढे निघूया. आणखीन एक काम आहे बर्ना नाक्यात मुकुंद भाऊचं, त्याचं काम आज करून मग जर का व्यवस्थित रस्ता असेल तरच आज रात्री निघायचं, नाही तर उद्या सकाळी निघायचं. चला आलोय आपण. चला आता आपलं तलाठीकरचं काम काय झालं नाही, कारण की किरण तुळसकर हे नाही जागेवरती कवट्या इलेक्शनच्या कामानिमित्त बाहेर आहेत. त्यांना विचारलं तर ते बोलले की ऑनलाईनवरून तुम्ही ॲप डाउनलोड करा, मी तुम्हाला गाईड करतो. तर हा रस्ता भरण्या नाक्यापर्यंत जाण्यासाठी खूप खराब आहे. काल आम्ही ह्याच रस्त्याने आलो, कारण की त्या साईडचं काय रे बाजूचं पाणी भरलं होतं त्या बाजूनी पूर्ण, त्यासाठी आम्हाला ह्या रस्त्याने जावं लागलं. आता आपण पर्यायी मार्ग म्हणून हा एक ऐनवलीकडून हा जो आहे तिसंगी मोहल्ल्यामधनं आता आपण जातोय ऐनवलीकडे. हा पण एक पर्याय आहे आपल्याकडे. जर तुमचा रस्ता खराब असला तर तुम्ही तिकडून इकडून येऊ शकता, इथून बायपास होऊ शकता. बघ कसे दिसणार. पावसाने जरा 7 दिवसांनी विश्रांती घेतलेली आहे, तर ते जरा बरं झालं, नाही तर एकदम हालत खराब झाली असती. ऑलरेडी सर्वीकडे स्टक झालंय. आता आपण जातोय मंडे, आज थोडंसं काम आहे मुकुंद भाऊचं तिकडे, ते करून घेऊ आणि परत घरी येऊ. आज कुठेच जायचं नाहीये. आज जरा फक्त बातम्या बघायच्या आहेत, कुठे परिस्थिती सामान्य होते. सामान्य झाले की आम्ही इथून मुंबईला निघूया त्या हिशोबाने. काय बरोबर आहे ना? बरोबर. हा चालेल. भले ते उद्या सकाळी असो, उद्या सकाळी लवकर निघू आपण, काय हरकत नाही. व्यवस्थित रस्ते वगैरे सर्व, पाणी वगैरे सर्व ओसरलं पाहिजे, नाहीतर परत अडचणी नको. फक्त पावसाने विश्रांती घेतली पाहिजे आता आजचे दिवस. चला भेटूया आता भरण्याला. चला आता भरण्याचं पण काम झालेलं आहे भाऊचं. एक डॉक्युमेंट राहिलं, त्याचं तो डॉक्युमेंट आला की त्याचं पण मराठ्याचं सर्टिफिकेट होऊन जाणार आहे, त्यासाठी चालू होतो. आता काय झालं, सर्वजण आले तर बापू वडापाव हे भरण्या नाक्यावरती आहे, त्यांच्या इथे मिसळ खायला. थोडा पाऊस पण पडतोय, थोडं तिखट खाण्याची इच्छा सर्वांची झालेली आहे. संदीप दादाचा तर उपास आहे, तर त्याला सांगितलं तू फळं घेऊन ये, तोपर्यंत आम्ही हे मिसळ खाऊन घेतो. चला जाऊया बापूच्या इथे मिसळ खायला. मस्तपैकी अशी झणझणीत मिसळ बापूच्या इथे आम्ही खाल्लेली आहे. चांगली, तरी पण चांगली होती, जास्त तेलकट पण नव्हतं, व्यवस्थित. आपले एक पाव एक्स्ट्रा घेतला, बरं वाटलं जरा. माझा दिला. हो तुझा दिला, सॉरी, मी एक्स्ट्रा नाही घेतला, तुझा दिला. ओके. ते अगरबत्ती कुठून घेतली? आणि आता फटाकडे आपण जातोय नर्सरी. दादाला नर्सरी मधनं जरा कलमं घ्यायची आहेत आपल्या मित्रासाठी. पालघरचे जे आपले मित्र आहेत, आपले दादा आहेत संजय राऊत, त्यांच्यासाठी. बरोबर ना? संतोष राऊत, सॉरी, संतोष राऊतच येतात. संजय राऊतच येतो सारी. तो सध्या न्यूज मध्ये आहे ना, म्हणून. इकडनं एंट्री आहे. असं आहे का? इथून आहे का? थांब. असं एकदम ब्रेक नाही दाबता येत, मागचं यायचं नाही आपल्याला धडकायचं. चला आता नर्सरी जवळच होती, पटकन पोचलेलो आहे आपण नर्सरीला. सरकारी नर्सरी आहे, अशी नाहीये की हे आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे.
आता आपण जातोय नर्सरीच्या आतमध्ये त्याचा फोटो काढ पाहिजे ना. आणि तालुका फळ रोपवाटिका संभाळ एवढं कसं आम्ही काय करू. ठीक तर 2 टन मागून घेतला तो चालेल. डायरेक्ट खड्ड्यात दिसला. तूच घेतो तो. चला पोचलोय आता नर्सरीत. झाडं बघूया आपण नर्सरीत. लंच टाइम होता, जेवत होते ते लोक म्हणून थांबलो होतो. आता आलेत ते लोक, त्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. ही सर्व नर्सरी आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड नर्सरी आहे. भरणा नाक्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे, खेडला जाण्याच्या रस्त्यावरती डावीकडेच. जे नर्सरीचा एंट्रीचा फोटो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये ॲड करणारच आहे, बघून घ्या. तर दादा 3 कलमं घेतोय, 3-4 कलमं. संतोष दादा जे आहेत पालघरवाले, त्यांच्यासाठी आम्ही इथून घेऊन जाणार आहे गाडीतून. म्हटलं आता आलोय तर त्याला पाहिजे ते घेऊन जाऊ. हां काय पाहिजे? हां हां गाडीमध्ये टाकायची ना डायरेक्ट. ठीक आहे, चला आता गाडी घेऊया आपण आणि गाडी करू. चला आज काम तर झालेलं आहे. आज काय काम तर नाही आहे, कारण की सर्वीकडे पाणी भरले तर सर्व घरीच बसलेले आहेत. जे घरी आहेत आणि जे अटकलेत ते तिथंच अटकलेले आहेत. आपण लोक काय न्यूज काय सीन आलेला आहे मित्रांनो, मस्त सीन आलेला आहे समोर, बघून घ्या. काल हा जो ब्रिज आहे जो आम्ही आता क्रॉस करणार आहे, ह्याच्यावरनं पण पाणी होतं. आणि खाली एक ब्रिज आहे कुडोशी मधला, त्याच्यावरनं पण पाणी होतं. म्हणजे कमीत कमी 200-250 फूट पाणी होतं. म्हणजे ब्रिज एवढा वरती आहे, 150-200 फूटवर, त्याच्यावरनं पाणी आहे. म्हणजे 50 फूट त्याच्यावरनं पाणी होतं. म्हणजे पाणी किती होतं. आम्हाला पुढे जायला भेटलं नाही, तर मी कॅप्चर केलं असतं, कारण की बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. म्हटलं आता इथे वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. पाऊस पण जोरात पडत होता. म्हटलं आता जाऊ द्या दादा, आपण फिरून जाऊया. आम्ही फिरून गेलो, काय हरकत नाही. थोडा वेळ लागला, कारण तिकडचा रस्ता खूपच खराब आहे. हा ते बोलण्याच्या ह्याच्यामध्ये विसरलो, त्या साईडला हे. चला आता सांभाळून पोचूया. हा रस्ता जरा व्यवस्थित आहे. इथून पुढून डावीकडे गेलं, जे गाड्या गेल्या तर डावीकडे स्कूटी पण चालली. हे आमच्या मावशीचं गाव आहे कर्टेल. इथून एक 3 किलोमीटर लांब आहे. कर्टेलच्या बाजूलाच धरण आहे, मोठं धरण आहे. आणि जे मावशी घराला लागूनच आहे. मी मागे एकदा व्हिडिओ टाकला होता, पण तो मी शॉर्ट मध्ये व्हिडिओ टाकला होता, फक्त बघितला की नाही माहिती नाही. पण परत कधी जाईन तर मी परत एकदा व्हिडिओ बनवीन. एकदम चांगलं गाव आहे. त्यांच्या काकांनी आमच्या चांगली कलमं वगैरे लावलेली आहेत तिथे धरणाच्या बाजूलाच. पाण्याचं काय हे नव्हतं, त्रास नव्हता, व्यवस्थित एकदम. अरे बापरे, कोण कोणावर बसलंय समजत नाहीये समोर. याला अर्थ आहे का काय? एक तर गाडी बदल नाही तर स्वतःला तरी बदल. अत्याचार करतो गाडीवर. काय बोलायचं. हा तरी ठीक आहे. हा तरी नाही म्हणजे आमच्या जोगेश्वरी ते काय ना, अरे एवढा आवड हवी आहे, एवढा आवडतंय त्याला. ती गाडी म्हणजे त्याला खेळण्यातली गाडी वाटते. आता करायचं काय त्यांनी. आता ते त्यांच्यावरती ते कसे कंट्रोल करतात ते आपण काय बोलू शकत नाही. त्यांना स्वतःला समजलं पाहिजे की आपण काय एवढं त्यांचाच त्रास त्यांना किती असेल. असे पाऊस परत चालू झालेला आहे रिमझिम. देवानी मेहरबानी केली पाऊस बंद करून, कारण की खूपच पाऊस पडला रात्री. खूप म्हणजे खूप नॉन स्टॉप म्हणजे नॉनस्टॉप पाऊस पडत होता रात्रभर. सगळ्यांना झोडपून काढले. सगळ्यांना म्हणजे हा विभाग पूर्ण झोडपून काढले. महाराष्ट्रालाच झोडपून काढलेले. मी तर महाराष्ट्रामध्ये जिथे जा तिथे अडचणीच आहे. नाशिकला जायचं तरी अडचण, पुण्याला जायचं तरी अडचण, इकडे नगरला जायचं तरी अडचण, आता कोकणात पण अडचण.
म्हणजे जायचं कुठे माणसं कोकणात तर तुम्ही फिरूच शकत फिरूच शकत नाही. दोन्ही बाजूचे रस्ते ब्लॉक. नाही. सगळीकडचे ब्लॉक म्हणजे ब्लॉक. चिपळूण पर्यंत जाऊ शकतो इथे, आणि इथे फक्त आपण घाटापर्यंत पण नाही जाऊ शकत. कशेडी तो पण रस्ता ब्लॉक केलेला आहे. म्हणून आम्ही आज निर्णय घेतला विश्रांती करा. विश्रांती करायचं. संध्याकाळी दादा उपास सोडणार आहे. दादाचा उपास आहे आमच्या आज मस्त. त्याच्यानंतर मग वातावरण बघून आम्ही मोस्टली सकाळीच निघणार आहे. आता निघणारच नाही, आता बाहेर पण नाही निघणार. आता घरात बसून आराम करूया. पुढे जास्त फिरण्यात पण अर्थ नाही. एकदम न्यूजला दाखवत आहेत हे बंद आहे ते बंद आहे. अर्ध तर लोकांना घाबरून टाकतात ते. त्याच्याने मग लोक जी सकाळी तयार झालेली आहेत ती घरीच बसलेली आहेत. आणि जेव्हा गाड्या बंद असतील ना तेव्हा लोकांना कामावर जायचं असतं. हा नाही मलाच कामावर जायचं असं अशी परिस्थिती आहे. हा उदाहरण आमचे भाऊ आहेत बसलेले असं आहे. मुकुंद भाऊ ना जेव्हा गाड्या नसतील तेव्हा त्यांना जोश येतो मी जाणार आज कामावर. आज वसई विरार पण एकदम ठप्प झालेले तिकडे मुंबईची मेन लाईन जी वेस्टर्न लाईन. लोक ट्रेन मध्ये चढून बसले. हा आणि ते रिपोर्टर त्यांना विचारतात कसं वाटतंय. आता कसं वाटणार माणसाला. एक तर तो घरी पण जाऊ शकत नाही आणि इकडे पण जाऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा घरीच बसा व्यवस्थित, कुठेही न अडकता. कमरे एवढं पाणी नाला सोपाराला म्हणजे झालं काय. टाउन प्लॅनिंग ह्याच्यासाठी टाउन प्लॅनिंग पण इम्पॉर्टंट आहे. कुठली गोष्ट प्लॅनिंग शिवाय इम्पॉर्टंट नाही. सर्वात इम्पॉर्टंट ते टाउन प्लॅनिंग. एकत्र बांध म्हणजे खाली आडवे तिडवे हलणार नाही. चला चौकात मिळून एकत्रच्या काट्या एकत्र बांध. हा सरळ उभे राहत. गाडीत संतोष दादाची कलम आपली आपण घेतलेली आहे. खाली पडतं त्याच्यात ते मोडेल वगैरे. तर ती कलम आपल्याला तिथपर्यंत पालघर पर्यंत पोहोचवायची आहे. ती आपली जबाबदारी आहे. सातपाटी पालघर बघूया आता. चला भेटूया पुढे. तुम्हाला तो ब्रिज दाखवतो कालचा ज्याच्यावरून पाणी जात होतं. त्या पहिल्या ब्रिजवरनं तर जातच होतोय, ह्याच्यावरनं पण जातो, पण त्याच्यावरती एकदम कमी होतं म्हणून आम्ही तो क्रॉस करू शकलो काल. आता हे बघा हा ब्रिज किती उंच आहे. ह्या ब्रिजवर ना पाणी जात होतं. ह्या ब्रिजवर ह्याच्यासाठी फुल जाम झालं होतं इथे. आम्हाला इथपर्यंत यायला पण नाही भेटलं. आम्ही वरूनच टर्न मारला आणि परत यू टर्न मारून परत वेरळ मार्गे आम्ही गावी गेलो. हा महत्वाचा. हा ब्रिज जर बंद झाला तर इकडची सर्व गावांचा संपर्क तुटतो. त्यांना दुसरीकडनं जावं लागतं. त्यांना एक तर बिजगर फाट्यावरनं जावं लागेल किंवा तिसंगी फाट्यावरनं जावं लागेल. बघूया पुढे. आता आज जगाळलेलं वातावरण नाहीये. जर का आपल्याला समोर काही सीन बघायला भेटले आपण की जरूर कॅप्चर करूया. ते मनमोहक सीन आलेला एकदम. मला दिसला की नाही माहिती नाही. मस्त सीन आलेला. अजून मी थोडा छोटा करतो समोरचा हे दिसेल. आता दिसत असेल तुम्हाला समोरचा. चांगला एकदम चांगला व्ह्यू आलेला आहे. लोक हेच तर बघण्यासाठी कोकणात येतात. निसर्ग त्याशिवाय दुसरं बघायचे ठिकाण वगैरे सर्व खूप काही आहे. मालवण झालं, देवगड झालं, रत्नागिरी, या सर्व जागा बघण्यासारख्या आहेत. महाराजांचे किल्ले आहेत आणि पांडवकालीन मंदिरं पण भरपूर आहेत. असं नाही की नुसते महाराजच आहे, पांडव लोक आहेत. बरेच जण येऊन गेली कोकणात. हे हरकत नाही, पुढे आणखीन एक व्ह्यू येतील. आता परत पावसाने अंधार केलेला आहे. आता बघूया. पाऊस रिमझिम रिमझिम करत करत मग जोरात येत. इथे थांबायचंय. बघूया. इथे काय आलूची झाड आहेत का? जवळ आले. चला बघूया बघूया. आलूची पानं आम्ही शोधतो. इथं मस्त झाड होतं एक. काय मध्ये कोणी
हे बघ कसं तोडलं खराब बघ. केलंय. बापरे, तेवढं काल सारखं वातावरण परत झालेलं आहे. गावाकडे परत पाऊस झालेला आहे चालू, आणि लांबची डोंगर जी आहेत ती पण दिसायची बंद झाली आहेत. एवढं ढगाळलेलं आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे एकदम. मध्ये आता काय होतं, कधी कधी झाडं पडतात तर गाव इथे आजूबाजूची गावची लोक येऊन पटकन ते कट करून साईडला करतात. ते काय प्रशासनाची वाट बघत बसत नाही. त्यांना माहिती आहे, जर आपण प्रशासनाची वाट बघत बसले ती येणारी गावाला जाणारी आमची बस आहे, त्याच्या पुढे जी गावं आहेत त्यासाठी ती लोक जातात इथनं, त्यांना पण अडचणी येऊ नये. हे पण येतात. तर त्यासाठी धन्यवाद त्यांचा. मध्ये एक झाड पडलं होतं, ते मी कॅप्चर नाही केलं, त्यांनी तोडून साईडला घेतलेलं होतं. त्याला ग्रीन टनल बोलतात. हे दोन्ही बाजूनी झाड आणि आपण जातोय. समोरचा डोंगर तर दिसतच नाही, अजिबात नाही दिसत, अजिबात. एवढा म्हणजे पाऊस तिथे चालू आहे. हा बघा सीन. आता इथून आम्ही राईट टर्न मारणार आहे. सरळ गेलं की तुम्ही आंबोलीला जाणार. वरवली, बरेचशी गावं आहेत वरती तिकडे. आंबोली तर आता इथून 2 किलोमीटर आहे. हा रोड आहे, ह्याला भिसगर फाटा बोलतात. तिसंगी फाटा. तिकडे पण एक फाटा आपल्याला, तो तिसंगी फाटाच आहे. कालगाईचं मंदिर आहे आमचं, देवीचं जागृत स्थान आहे इथे वरती. नेहमी आम्ही इथं आलो किंवा इथून जातो तर आम्ही नेहमी पाया पडून जातो. एवढी सर्व दगडं पाण्याने खाली आलेली आहेत, वाहून वाहून. सर पोचतोय मी. असंच एक स्थान तुम्ही हामनला जाताना पण आहे. ते बस असू दे किंवा गाडी असू दे किंवा कुठलीही वाहन असू दे, ते त्याला वळसा मारल्याशिवाय खाली जात नाही. हा, चला आता आमचं स्थान आलंय देवीचं. पाया पडूया आणि निघूया. आता इथून आम्ही पोचत आलोय आपण आपल्या गावी. चांगला असा पाऊस इथं गावाकडे चालू आहे. सर्व डोंगराला भाग जवळ आहे आमच्या. ते डोंगर आमच्या गावापासून जवळ याच्या कारणाने खूप जोराचा पाऊस आमच्या गावाला पण होतो. आता आपण भरण्या नाग्याला होतो ते एवढा पाऊस नव्हता, काहीच पाऊस नव्हता. जसंही आपण आलो आतमध्ये, एक 18 किलोमीटर पर्यंत आतमध्ये आलोय. डोंगरांच्या मध्ये आमचं गाव आहे. तिथे किती पाऊस आहे बघा अजूनही. आणि हा पाऊस रात्रभर पडतोय, रात्रभर. असं नाही की आता पडला थांबला, आता पडला. कंटिन्यू चालू आहे. सकाळी थोडा विश्रांती घेतली त्यांनी, अर्धा 1 तास. आलाय तिसंगी फाटा, राईट मारले की तिसंगी. पोचतोय आपण. सर्वजण आराम करतात घरी. दुपारची वेळ आहे. 2:30 वाजलेत, 2:15, 2:30 वाजलेले आहेत. पोचलो आता आपण घरी. चला आता आपण घरी पोचलो आहोत सुखरूप. असं तर काही काम नाहीये आज, कारण की काम होतं पण ऍक्च्युली सर्वच बंद आहेत आणि भरपूर जण कुठे कुठे फसलेली आहेत. तर आज ऑलमोस्ट सर्वजणांनी दुकानं बंदच ठेवलेली आहेत. फक्त तुम्हाला जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर, हे सर्व फ्रूट्सची दुकानं हे सर्व अवेलेबल आहे. बाकी कामाची कुठलीही
ऑफिसेस ओपन नाही आहे ते खेडमध्ये आता. नगर परिषद तर चालूच असणार, त्याबद्दल काही वाद नाही. पण बाकीची जी ऑफिसचं जे काम होतं आमचं ते झालेलं नाही आहे. भाऊला परत यावं लागेल एकदा आणखीन, मला पण यावं लागेल एकदा. आणखीन एक माझं काम राहिलं ते पण आपण करून घेऊ. बाकीचं काय समीरचं काम झालेलं आहे. समीरचं सर्टिफिकेट आलं होतं ते मी पिक केलं आहे आणि ते माझ्याबरोबर आहे. ते आता मी तिकडे मुंबईला गेल्यानंतर त्याला देणार आहे. चला मग मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.